उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। पटेल, तटकरे, मुश्रीफ आणि पार्थ पवार उपस्थित। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद। अपघाताबाबत सर्व डिटेल्स मांडणार। राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट। अजितदादांच्या विमानात होते 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स। आगीत जळल्यानं रेकॉर्डरचं नुकसान, मात्र रेकॉर्डरमधल्या संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश। वर्षभर तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची माहिती। कौटुंबिक मतभेद असल्यानं आमदारांना समजून घेण्याचं सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं आवाहन। लिपिक लाच प्रकरणात संबंध नाही, मंत्री झिरवाळ यांचं स्पष्टीकरण। पक्षच काय तर सगळेच माझ्यासोबत, तर मंत्रालयातील धाडी मागे मुख्यमंत्री असतील असं वाटत नाही, झिरवाळ यांची माहिती। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने विधान भवनात सुनावणीसाठी लावली हजेरी। संविधानाचा फोटो असलेला टी शर्ट घालून कामरा विधान भवनात। सुषमा अंधारेही सुनावणीसाठी उपस्थित। पुढील सुनावणी 10 मार्चला। टिपू सुलतान आणि शिवरायांवरच्या विधानावरून हर्षवर्धन सपकाळांची अखेर दिलगिरी। टिपू सुलतान जिवंत असता तर पहिला वार सपकाळांवर केला असता, नितेश राणेंची टीका। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। 12 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। नवी मुंबईत मंत्री गणेश नाईकांविरोधात बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेने बॅनरबाजीतून गणेश नाईकांना डिवचलं। स्मृतीभ्रंश झालेला स्वयंघोषित शिल्पकार अशा आशयाचे बॅनर्स। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची उद्या नार्को टेस्ट होणार। एका आरोपीची आज ब्रेन मॅपिंग तपासणी पूर्ण। नार्को टेस्टमध्ये आलेल्या अहवालानंतर ठोस कारवाई होईल अशी अपेक्षा। नवी मुंबईतल्या तळोजामध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तिघांना मारहाण। 20 जणांच्या टोळक्याकडून काठी, पट्टा आणि खुर्च्या फेकून मारतानाचा व्हिडिओ समोर। 4 गुन्हा दाखल। कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांचं पाकिस्तान सरकारला पत्र। अटकेत असलेल्या इम्रान खानला वैद्यकीय उपचार आणि मानवी दृष्टिकोनातून वागवण्याची विनंती। कर्णधारांच्या यादीत एकही पाकिस्तानी खेळाडू नाही। बांगलादेशमध्ये पंतप्रधान तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळात 2 हिंदूंना स्थान। निताय रॉय चौधरी आणि दीपेन दिवान यांना मंत्रिपद। T20 विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर। आयर्लंड आणि झिम्बाब्वेचा सामना पावसामुळे रद्द। सामना रद्द झाल्याने झिम्बाब्वेचा थेट सुपर 8 मध्ये प्रवेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये निसर्गाचा आविष्कार। 75हून अधिक डॉल्फिनचा समूह ड्रोन कॅमेऱ्यात कैद। मोठ्या संख्येने डॉल्फिन्स एकाच वेळी दिसण्याची घटना दुर्मिळ।